नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता लाडक्या बहिणींची ई-केवायसी सुरू झालेली आहे। आज सकाळपासून वेबसाईट प्रॉपर चालत आहे, परंतु याच्यामध्ये बहुतेक ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। तर यासाठी आजचा माहितीपर व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना ई-केवायसी प्रोसेस सुरू करण्यात आली आहे आणि याच्यामध्ये दोन महत्त्वाची कागदपत्र मागण्यात आलेली आहेत। एक म्हणजे लाडक्या बहिणीचा आधार कार्ड आणि दुसरं म्हणजे त्यांचं पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड। तर या दोघांचं OTP व्हेरिफिकेशन सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। तर हे OTP व्हेरिफिकेशन झालं नाही तर मात्र तुमचा जो अर्ज आहे तो ई-केवायसी होणार नाहीये। मी बाद म्हणत नाहीये, कारण का नुकतीच ही वेबसाईट आहे सुरू झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो ही वेबसाईट आजच सुरू झालेली आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये ह्या वेबसाईटमध्ये अनेक वेगवेगळे ऑप्शन जे गरजेचे आहेत, ज्यावेळी शासनाच्या निदर्शनास हे आणून दिलं जाईल त्यावेळी हे ऑप्शन ॲड होण्याची शक्यता आहे। तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे एक विवाहित आणि एक अविवाहित अशा दोनच लाडक्या बहिणी एका कुटुंबामध्ये लाभ घेऊ शकतात। आणि याच्यामध्ये अंडरटेकिंग देखील आहे की याच्यामध्ये तुमच्या घरामध्ये शासकीय कर्मचारी किंवा चारचाकी वाहन नाही आहे, त्याचबरोबर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नाही आहे, अशा प्रकारचं अंडरटेकिंग घेतलं जातं आहे। आणि त्यामध्ये स्पष्ट नोटीस दिलेली आहे की तुम्ही जी ई-केवायसी मध्ये माहिती देताय तर यामध्ये जर खोटी बातमी जर आढळली, खोटी माहिती जर सापडली तर कायदेशीर कारवाई होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर ई-केवायसी जर तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी नसतील तर बिंदास ई-केवायसी करा, पण ह्या गोष्टी जर असतील तर तुम्हाला पुढे धोका आहे। कारवाई म्हणजेच मागील हप्ते पुन्हा परत देखील घेतले जाऊ शकतात किंवा या संदर्भात जो पुढील निर्णय आहे तो शासनामार्फत घेतला जाईल, कारण काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे। तर आता लक्षात घेऊया की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी करत आहेत तर यांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रॉब्लेम आहे की OTP। काही लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या मोबाईलवरती OTP येत नाही आहे। त्यांनी आधार कार्डला जो नंबर रजिस्टर केला होता तो नंबरच बंद झालेला आहे, त्यामुळे त्या नंबरवरती OTP येत नाही आहे। त्यामुळे माझा आता अर्ज रद्द होईल का, तर अशा प्रकारे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींना म्हणजेच लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत आहेत। तर अशा लाडक्या बहिणींना एकच विनंती, तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या तरी 2 महिन्यांची मुदत या रजिस्ट्रेशनसाठी म्हणजेच ई-केवायसी साठी दिलेली आहे। तर यासाठी तुम्हाला एकच काम करायची गरज आहे। जर तुमच्या आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर जर रजिस्टर असेल आणि तो नंबर हरवला असेल, बंद झाला असेल, तर त्वरित तुमच्या जवळच्या असणाऱ्या आधार सेंटरला व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे। साधारणतः 15 दिवस म्हणजेच मोबाईल अपडेट व्हायला काही जास्त वेळ लागत नाही आहे। एका व्हिजिटमध्ये तुम्ही मोबाईल अपडेट करू शकता आणि त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड 15 दिवसांमध्ये अपडेट होईल। त्याच्या अगोदरच मोबाईल तुमचा नंबर ॲक्टिवेट होईल आणि OTP तुम्हाला पुन्हा नोंद करता येणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या मोबाईलवरती OTP येत नाही, नंबर हरवला आहे, तर त्यांनी ही प्रोसेस वापरायची। आज जवळच्या आधार सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करून म्हणजेच अपडेट आधार कार्ड करून तुमचा नवीन मोबाईल नंबर द्यायचा आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या अविवाहित आहेत किंवा त्यांचे वडील हयात नाही आहेत किंवा विवाहानंतर ज्यांनी नाव अपडेट केलेलं आहे, अशा लाडक्या बहिणींना देखील सध्या पोर्टलवरती प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण का आधार कार्डवरील नाव तुमचं आहे ते मॅच झालं पाहिजे। तर यामध्ये अनेक लाडक्या बहिणी आहेत, अविवाहित आहेत, त्यांचे वडील हयात नाही आहेत किंवा लग्नानंतर त्यांचे पती हयात नाही आहेत, तर त्यांनी त्यांचे पती किंवा वडील यापैकी कोणाचं आधार कार्ड जोडायचं, कारण का आधार कार्ड हयातच नाही आहे, अस्तित्वातच नाही आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी तुर्तास प्रतीक्षा करायची आहे। शासनाच्या निदर्शनास ही बाब लवकरच येणार आहे आणि तशी नोंद घेतल्यानंतर आवश्यक तो टॅब आहे किंवा आवश्यक तो ऑप्शन लवकरच पोर्टलवरती उपलब्ध करून दिला जाणार आहे आणि 100% हा टॅब उपलब्ध करून दिला जाईल, कारण का ही वेबसाईट आजच सुरू झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाई करायची नाही आहे, सगळे ऑप्शन प्रॉपर पाहूनच तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मिस्टरांचं असेल किंवा वडिलांचं असेल किंवा आधार कार्डला मोबाईल रजिस्टर नसेल, जवळच्या आधार सेंटरला जाऊन तुम्ही 15 दिवसांच्या आतमध्ये हे काम करू शकता। त्यामुळे तुमच्याकडे 2 महिन्यांचा कालावधी आहे, ही कामं त्या वेळेत करू शकता। आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे ज्या काही लाडक्या बहिणींच्या खरोखरच्या अडचणी आहेत
व्यक्तीच हयात नसेल तर आधार कार्ड कसं द्यायचं, तर यांच्या संदर्भातले ऑप्शन लवकरच पोर्टलवरती उपलब्ध केले जातील। तर याचबरोबर आपण सगळ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो की KYC सावकाश करा पण प्रॉपर करा, आणि तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। लाडक्या बहिणींना KYC संदर्भात अगदी प्रॉपर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। तर अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।